सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे आणि निभावताना दिसत आहेत. आता जवळपास एक 6 दिवस, आजचा दिवस सोडला तर 6 दिवस बाकी आहेत एकूणच निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी. पण महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा आमच्या हातात आलाय. हॉटेल सूर्या इथे त्यांनी आज जाहीरनामा त्यांनी प्रदर्शित केलाय आणि जाहीरनाम्यामध्ये सर्वात महत्त्वाचे असे काही पॉईंट्स आहेत किंवा जो अभिवचन आहे सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये ते त्यांनी दिलंय. पण 2025-26ची निवडणूक आपण लढतोय. मधला एक 9 वर्षाचा गॅप सोडला तर 2017मध्ये ज्यांनी काँग्रेसवर ज्याचे आरोप केले आणि ज्या नेत्यांनी काँग्रेसला अगदी भुईसपाट करण्याचा चंग बांधला होता तेच आपल्यासोबत आहेत आणि काँग्रेसचे आहेत सध्या. जाहीरनाम्यामध्ये तुम्ही तर डोकावता हे नक्की आहे सर. हे मला लक्षात येत आहे की 2017चे निंबर्गे सरांनी केलेले आरोपाचं खंडन हे तुम्ही काँग्रेसवाल्यांनी करू शकलं नाही, पण आता तुम्ही काँग्रेसमध्ये आहात आणि तोच जाहीरनामा करताय. तुम्ही म्हणताय ते खरं आहे की मागच्या वेळेला जाहीरनामा करण्यामध्ये माझा वाटा होता, खारीचा कोयना वाटा होता. त्यावेळेला मी त्या पक्षाचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला हा जाहीरनामा करत असताना आम्ही एक गोष्ट लक्षात घेतलेली होती की खऱ्या अर्थानं त्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेल्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं आणि सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा त्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझा मानस होता. पण त्या पक्षामध्ये असलेल्या 2 आमदारांमध्ये इतकी मोठी बेदिली होती की त्यांनी संघटनेला फाट्यावर मारलं आणि एक भारतीय जनता पार्टी खुर्द आणि भारतीय जनता पार्टी बुद्रुक अशा 2 संस्था दोन्ही आमदारांनी त्या काळामध्ये चालवल्या. त्यामुळं एका गटाने एखादा चांगला प्रस्ताव आणला की दुसऱ्या गटाने तो हाणून पाडायचा, असं संपूर्ण सोलापूरांनी भारतीय जनता पार्टीच्या त्या दोन्ही गटाचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या कारभारामध्ये सातत्यानं बघितला. म्हणजे फक्त एकमेकांच्या अंगावरचे कपडे फाडायचं सभागृहामध्ये एवढंच त्यांनी शिल्लक ठेवलेलं होतं. अशा प्रकारची परिस्थिती होती. मला माहित आहे सर की बाबा अनेक म्हणजे मुख्यमंत्र्यांना देखील हस्तक्षेप करावा लागला त्याच्यामध्ये. पण सर तुम्ही ज्या अभिभाषणावर भाष्य करताय की यापूर्वी तुम्ही 2017 नंतर तुम्हाला असं वाटतं की भाजपा ही वचनपूर्ती करण्यामध्ये सक्षम ठरली? अजिबात नाही. ते शिळ्या कडीला पुन्हा ऊत आणण्याचा प्रयत्न करतायत. आता परिवहन सेवेचं म्हणतात, कुणी अडवलं होतं? केंद्रात राज्यात सोलापुरामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची होती. परिवहन सेवा सुरळीत करण्यासाठी कुणी अडवलं होतं? मला आठवतं, आजही आठवतं. म्हणजे गटबाजी किती पातळीवर जायचं. मला आठवतं महादेव पाटील नावाचे चेअरमन होते परिवहन समितीचे, ते लिंगराज बल्लाळ गटाचे होते. माझ्या गटाच्या विरोधातला माणूस चेअरमन झालाय म्हणून कामगारांच्या पगाराला पैसे नाहीत. ही तर परिवहनची दुरावस्था तर झालेली आहे, पैसे नाहीत. पण त्या महादेव पाटलांना याच आमदारांनी राजीनामा द्यायला लावलं, जेणेकरून प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण साधायचा अशा प्रकारचा प्रयत्न ही मंडळी करतात. एक प्रसंग मी आणखी एक विचारतो आणि नंतर मी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर येतो की 2017ला निवडणूक झाली होती. त्यावेळेस ह्याच नेत्यांनी म्हणजे अशोक निंबर्गे सरांनी खूप मोठा दावा केला होता की काँग्रेसच्या मगर मिठीमध्ये असलेला कोठे आणि कोठेच्या सिस्टीममध्ये असलेली प्रशासन व्यवस्था पालिकेची ती आम्हाला मुक्त करायचं आहे आणि पारदर्शक आणि स्वच्छ कारभारासाठी आमच्या हातात एक वेळ संधी द्या, असं तुम्ही आव्हान केलं होतं सोलापूरकरांना. पण आज अशी परिस्थिती दिसती आहे का? 100% ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये संपूर्ण काँग्रेस पक्षाची सूत्र कोठे परिवाराच्या ताब्यामध्ये निश्चितपणानं होती. कोठे बोले आणि महापालिका हले अशा प्रकारची ही परिस्थिती होती. सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी कारभार करण्याचा प्रयत्न केला त्याचा पर्दाफाश त्यावेळेला मी नगरसेवक असताना पण केला. त्यामुळं ज्या पद्धतीचा पद्धतशीर नियोजनबद्ध विकास व्हायला पाहिजे होता, जसं भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना या दोन्ही आमदारांनी काम करू दिलं नाही, तसं काँग्रेस पक्षाच्या त्या काळातल्या नगरसेवकांना त्या काळामध्ये ज्यांचे महापालिकेतले अनभिषिक्त सम्राट असलेल्या कोठे परिवारांनी काम करू दिलं नाही. त्यामुळं सोलापुराचा विकास हा निश्चितपणानं खुंटला गेला आहे. आता परिस्थिती पुन्हा तशीच होती आणि होताना दिसते. म्हणजे महापालिका पुन्हा त्या ट्रॅकवर येणार का? प्रशासन त्या ट्रॅकवर येणार? असं अजिबात होणार नाही, कारण महाविकास आघाडीची सत्ता निश्चितपणानं येईल. सर्वसामान्यांच्या मनामध्ये यांच्या कारभाराविषयी रोष आहे, चीड आहे.
ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं गेलेलं आहे तो रोष देखील या ठिकाणी व्यक्त होताना दिसतोय. एका बाजूला म्हणायचं की भारतीय जनता पार्टीची प्रचंड ताकद वाढली, भारतीय जनता पार्टी जागतिक पार्टी झाली, त्या जागतिक पार्टीला उमेदवार मिळत नाही ही आर्थिकता सोलापूर शहरातल्या जनतेने पाहिलेलं आहे. 71 उमेदवार हे आयात केलेले आहेत. ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून सर्वस्व पणाला लावून भारतीय जनता पार्टी यशाच्या शिखरावर पोहोचवलं ते भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते उपाशी आणि बाहेरून आलेले तुपाशी ही गोष्ट देखील जनतेला आवडलेली नाही. कार्यकर्त्यांच्या मनातला रोष जनतेला आवडली नाही की कार्यकर्त्यांना आवडली नाही आणि कार्यकर्ता तो मतदान प्रक्रियेमध्ये किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठंतरी थंडावेल असं वाटतं का? भीती ती आहे? निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा रोष करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. तो त्या पद्धतीनं त्याचा रोष व्यक्त करेल. भारतीय जनता पार्टीचा तळातला कार्यकर्ता जोपर्यंत नेतृत्वाने दिलेल्या शब्दाची हमी घेत नाही तोपर्यंत जनता या भूलथापा देणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवून मतदान करणार नाहीत. आणि या गोष्टीचा फटका निश्चित बसेल. भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याचा तळतळाट हा निश्चितपणानं या नेते मंडळींना लागेल, आज मी नक्कीच सांगतो. सर फार शब्दामध्ये पण आणि उच्चारामध्ये पण खूप तळतळाट. ह्या कार्यकर्त्याच्या वेदना आहेत. विजय इप्पाकाल नावाचा आमचा कार्यकर्ता आहे, पूर्ण भारतामध्ये कमळ पूजन करणारा, 6 एप्रिलला कमळ पूजन करणारा हा विजय इप्पाकायला वर्षानुवर्ष करतो. त्या कार्यकर्त्याची काय अपेक्षा होती? त्याला उमेदवारी मिळू नये. असे कितीतरी कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते, आणि ह्या शेकडो कार्यकर्त्यांना आमदारांनी सांगितलं तुम्ही कुठेही उभा राहा, तुम लढो, हम तुम्हारे साथ में म्हटले. आता कोणीही सोबत नाहीत, वाऱ्यावर सोडले या कार्यकर्त्यांना. हे जे आहे ना हे खूप वेगळं आहे, म्हणजे वेदना देणार आहे. ही पार्टी घडताना बघितली, ही घडवताना आमचं पण थोडंसं खालीचा वाटा त्यामध्ये. हे घडत असताना आज जे सत्ता चालवतात ना यांचं कुठेही योगदान नव्हतं. हे व्यापारी आहेत. सर राजकारण म्हणजे हे व्यापारी दृष्टिकोनातूनच हे आले. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, आणि जे कार्यकर्ते आहेत ते मात्र मजूरच राहिले. सर खुर्द झालं, बुद्रुक झालं, आता आणखी एक आमदार आहेत, त्यांना कुठली पदवी? ते आता भारतीय जनता पार्टीचे 2 भाग झालेले, एक डीजेपी एक केजेपी. नक्कीच सर, डीजेपी आणि केजेपी वर भाष्य करू, पण काँग्रेसचा जाहीरनामा हा इतक्या अगदी म्हणजे तुम्ही इतके मुद्दे स्पष्ट केलेत आणि त्या सर्व मुद्द्यांना स्पर्श करणारे आहेत, ते खरंच ह्या शहराच्या विकासाला गती देणारे असतील? निश्चितपणानं सोलापूर शहरातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनातलं सुंदर सोलापूर, हरित सोलापूर, शांत सोलापूर हे ज्या पद्धतीनं पाहिजे, भ्रष्टाचार भयमुक्त सोलापूर जे पाहिजे त्याचं प्रतिबिंब आमच्या या जाहीरनाम्यामध्ये आहे. सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळींनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचा आदर करत ॲडव्होकेट केशव इंगळे साहेब, मी आणि इतर पक्षाचे नेते मंडळी फार विचारांती हा जाहीरनामा तयार केलेला आहे. त्यामुळं जनसामान्यांच्या मनातलं प्रतिबिंब या जाहीरनाम्यामध्ये निश्चित दिसेल, आणि सत्ता आल्यानंतर हा जाहीरनामा अंमलात येऊ नये याच्यासाठी मोठे षडयंत्र रचले जाणार आहे. पण काँग्रेस पक्षाला संघर्षाचा इतिहास आहे. इंग्रजांना पळवून लावलं. क्या बात आहे सर, विशेष आहे. इंग्रजांना पळवून लावला काँग्रेसने, हाच इतिहास आपल्याला सरांकडून ऐकायचा आहे. तो नंतरनी तर ऐकूच, पण एक विषय असा सर की ईव्हीएम सारख्या विषयावर काँग्रेसनेच पहिल्यांदा आरोप केला आणि तोही सोलापूरमधून झाला. इतक्या मोठ्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या या महानगरपालिकेमध्ये ईव्हीएम सारखा फॅक्टर पुन्हा एकदा एक्स म्हणून तुमच्या समोर उभा आहे. त्यावेळेस महाविकास आघाडी ही सत्ता स्थापनेचं किंवा या जाहीरनाम्याच्या इम्प्लिमेंटची भाषा करणं म्हणजे एक दिवास्वप्न आहे असं वाटत नाही का? एक विषय असा आहे की ईव्हीएम बद्दल साशंकता तर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये देखील आहे. तुम्ही म्हणताय की ईव्हीएम मशीन बद्दल सगळ्यात पहिली शंका कोणी उपस्थित केली तर काँग्रेस पक्षानं नाही, भारतीय जनता पार्टीचे प्रातस्मरणीय नेते, इतिहास आहे. परवा किरीटभाई सोमय्यांनी डेमो देऊन ईव्हीएम मध्ये कसा घोळ होतो ते त्या काळामध्ये दाखवलेला होता. त्या काळाचा पण लोकसभेनंतरच्या निकालाचा जो काही आरोप आहे तो सोलापूर आणि खास करून काँग्रेसकडून आहे. काही ठिकाणी अशा गोष्टी होतात, त्या
म्हणजे ईव्हीएमचा खेळ एक प्रकारे माइंड गेम आहे. तो माइंड गेम कशा पद्धतीनं चालवतील हे सांगता येणार नाही. लोकसभेच्या अपयशानंतर विधानसभेला 100% हा प्रयोग झाला. पण आता सत्ताधारी पक्ष तिन्ही वेगवेगळे लढत आहेत, त्यामुळं यांच्या पळवाटा यांना माहीत आहेत. त्यामुळे इथं थोडीशी शक्यता कमी वाटते. खऱ्या अर्थानं जनमत आणि जनाधार त्या बॅलेट युनिटच्या माध्यमातून बाहेर येईल असं एक अपेक्षा करतो. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये रोष आहे हे आम्हाला जसं जाणवतं, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला जाणवतं. आणि एवढा रोष असताना, एवढं पिळलं जात असताना, एवढं छळलं जात असताना जर जनमत तिकडं आलं म्हटलं तर कुछ तो गडबड आहे. नुसतं गडबड आहे दया. नक्कीच सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये अगदी महत्त्वाची भूमिका निभावणारे निंबर्गी सर आहेत आणि त्यांचे 2 शब्द घेण्यासारखे आहेत बरं का. तळतळाट हा एक शब्द आणि कुछ तो गडबड आहे दया. ब्रेन न्यूज करता ॲक्शनच्या एक 6 महिन्यातून पाहतो.